सांगलीमध्ये पैलवानाने जीवन संपवल्यामुळे खळबळ माजली असून सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील नामवंत पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी गळफास लावून घेतला। काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सूरज निकमने टोकाचं पाऊल उचललं। सूरज निकमच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे। सूरज निकम हा नामवंत मल्ल आहे। त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकावले आहेत। विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता। सूरजने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता। कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना त्याने आसमान दाखवले आहे, परंतु काल त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले। सूरज वडिलांचे निधन झाल्यानंतर व्यथित झाला होता। काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचं समोर आलं। निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सांगलीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। निधनानंतर सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे। आज दुपारी सूरजचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। पैलवान सूरज निकमने जीवन का संपवलं याबाबत पोलीस तपास करत असून सूरजने टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अजूनही समोर येऊ शकले नाही।